नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज माझ्या माहेरी उरूस आहे आणि आम्ही आलो आहे माझ्या मामांकडे. कारण माझं माहेर आणि आजोळ एकच गाव असल्यामुळे बऱ्यापैकी जो राहण्याचं हे असतं ते सगळं मामांकडेच फारसं असतं. कारण माहेरी काय यावर्षी भाऊ आलेले नाही आहेत आणि उरूसच घरी साजरा करणार नाही, त्याच्यामुळे आम्ही दोघे आणि आईसुद्धा आली आहे मामांकडे. या ठिकाणी मुली ज्या आहेत त्या कांदा कापतायत, पाहुण्यांच्या मुली आहेत. इकडे बोकड कट करायचा कार्यक्रम सुरू आहे. 10-12 किलोचं छोटंसं बोकड आहे. मामांनी पण यावर्षी फार मोठा बोकड वगैरे घेतलेला नाही, कारण निमंत्रणं खूप कमी दिलेली आहेत, त्यामुळे 12-13 किलोचं बोकड आहे. इथं लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट जी आहे ती बनवून घेतली आहे. चुलीवरच सर्व स्वयंपाक करायचा आहे, त्याच्यामुळे बाहेर चूल पेटवून घेतली आणि आता व्यवस्थित चूल पेटवल्यानंतर या ठिकाणी पहिल्यांदा पाणी गरम करून घेणार आहे. त्यासाठी पाणी गरम करायला ठेवलं आहे. बाभळीच्या झाडाचं लाकूड जे आहे तो इथं चुलीसाठी वापरतो आहे, त्यामुळे कठीण आहे बरंच. इकडे बोकड कट करून त्याचे छोटे छोटे पीस करायला लागलेले आहेत. मामा पण इथं मदत करतायत, कारण बोकड 10-12 किलो एकाच व्यक्तीला किंवा दोघांनाच कट करणं होत नाही, म्हणून दोघं तिघं करत आहेत, त्यामुळे पटपट करायचं चाललं आहे. बोकड कट करून झाल्यानंतर इथं मी मीठ आणि हळद जी आहे ती मटणाला लावून घ्यायला लागले. 10-12 किलोपासून ते जवळपास 30-35 किलोपर्यंतचं मटण असेल तर मी घरीच बनवत असते. इथे काय आचारी वगैरे आपण बोलवत नाही, घरगुतीच हा सगळा कार्यक्रम असतो. समोर माझी मामांची मुलगी आहे, मोठ्या मामांची मोठी मुलगी आहे आणि ती ताई जी आहे ती नमक वगैरे जे मागेल तसं काढून देते. माझ्याकडे तुळशीमाळ असल्यामुळे मी व्हेजच आहे, पण हे जे करायचा कार्यक्रम आहे तो बऱ्यापैकी मी त्यांना करू लागते. मॅनपॉवर घरी बऱ्यापैकी कमी असल्यामुळे सर्वच प्रकारची कामं करायला लागतात आणि यात्रा वगैरे असल्या तर प्रामुख्याने या सगळ्या गोष्टी आहेत त्या एकमेकांना मदत वगैरे करावीच लागते. हळद मीठ लावून घेतल्यानंतर मी अद्रक, लसूण, पुदिना आणि कोथिंबीरची पेस्ट आहे ती या ठिकाणी टाकून घेतली आहे. व्यवस्थित लावून घेणार आहे मटणाला. आता हे काट्यावर मापलेलं नाही आहे, पण 12 किलोपेक्षा जास्त मटण आहे. या वेळेला निमंत्रण 30-40 असल्यामुळे फारसं काही हे नाही आहे. व्हेज लोकांची संख्या पण तशी बरीचशी जास्त आहे, त्यामुळे पनीर वगैरे त्यांच्यासाठी बनवायचं आहे. श्रीखंड आणि बासुंदी असा बेत असणार आहे. मटणाला हळद वगैरे सगळं लावून घेतल्यानंतर मसाला तेल टाकून आता त्याच्यामध्ये तेजपत्ता वगैरे घालून घ्यायचा आणि छानसा कांदा लालसर होईल असा गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मटण आपल्याला शिजायला टाकायचं आहे. जाळ घाला. कांदा बऱ्यापैकी तेलात गरम झाल्यानंतर कच्चं मटण जे आहे ते हळूहळू याच्यामध्ये टाकून घेणार. छान मटण परतवून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं. गावात वेगवेगळे कार्यक्रम सुरू आहेत, त्याचा देखील आवाज आपल्याला इथं बसून ऐकता येतोय. दरवर्षीच घरी 1-2 बोकड आम्ही कट करत असतो उरसाला. मामांच्यात 2 बोकड, आमच्यात 2 बोकड असं बरेच वेळेला होतं. दोन्ही घरचे पाहुणे एकमेकांकडे वगैरे असा मोठा प्रयोग असतो हा. पण यंदा मम्मीने उरूस केलेलाच नाही आहे आणि मामांकडे 1 बोकड कट केलं आहे. दिवसेंदिवस आमच्यात शाकाहारी पाहुण्यांची संख्या ही वाढायला लागलेली आहे, त्याच्यामुळे नॉनव्हेज खाणारे पण फारसे कमी आहेत. मटण जास्त असल्यामुळे मामा आणि कारभारी दोघे देखील मला इथं ते मटण खालीवर करायला मदत करतायत.
लाकडं चांगली आहेत, पण चुलीचा जाळ मात्र बघावा लागतोय, कारण एका बाजूला जाळ लागला तर एकाच बाजूला ते शिजणार आहे. त्यामुळे मटण बऱ्यापैकी इकडे हलवून घेतले. आतमध्ये मसाला जो आहे तो गॅसवर मी गरम करून घेतला आहे, कारण बाहेर मटण शिजल्यानंतर पटकन मसाला जर तयार असेल तर रस्सा बनवणं किंवा थोडंसं सुकं जे मसाल्यातलं मटण बनवणार आहे त्याच्यासाठी ते वापरता येईल आपल्याला. इथं मटण शिजवून घेतलं छानसं आणि त्याच्यातला जो पिवळा रस्सा आहे तो बाजूला काढून घेतला आहे, कारण जो आपल्याला तिखट रस्सा बनवायचा त्याच्यामध्ये तो रस्सा आपण मिक्स करणार आहोत. त्यामुळे रश्श्यासाठी पाणी आणखी गरम करायला ठेवलं आहे, कारण पाहुणे ज्या क्वांटिटीमध्ये येणार आहे त्या क्वांटिटीमध्ये पिवळा रस्सा जो आहे तो कमी आहे. पाहुण्यांची संख्या जास्त असेल तर किमान रस्सा तरी जास्त प्रमाणात पाहिजे, म्हणजे उद्याच्या दिवशी आणखी 4-5 किलो मटण एक्स्ट्रा आणून आपल्याला बनवता येईल. पण रस्सा जर असेल तर तो गरम करून वाढता येतो, कारण यात्रेमध्ये असंच असतं की 2 दिवस, एक दिवस ताजा उरूस, दुसऱ्या दिवशी शिळा उरूस, त्यामुळे 2 दिवस हे मटण आणि रस्सा वगैरे चालतच असतं. इथं कुकरमध्ये वजरी जी आहे ती उकडून आणलेली आहे, कारण मीठ आणि हळद घालून वजरी कुकरला शिट्ट्या देऊन घेतली होती, कारण रश्श्यामध्ये वजरी टाकायची आहे. सुक्या मटणामध्ये वजरीचा वापर केलेला नाही आहे. मामा हळूहळू तिकडून 2-2 लाकडं घेऊन येत आहेत, कारण चुलीमध्ये लाकडं पटपट जास्त घालून मग एक छानशी उकळी काढून रस्सा बाजूला काढायचा असं प्लॅनिंग आहे. ज्या टोपामध्ये मटण उकडलेलं होतं त्याच टोपामध्ये रस्सा बनवायला घेतला आहे, त्याच्यामुळे थोडंसं ते चुलीवर ठेवल्यानंतर खाली जे आहे ते करपट दिसते आपल्याला, पण ते काही चवीमध्ये काही फरक पडणार नाही आहे. तेल टाकून मी चरबी जी आहे ती तेलात भाजायला सुरुवात केली आहे. बोकडाला चरबी होती बऱ्यापैकी, त्यामुळे रश्श्यामध्ये चरबीची टेस्ट असणार आहे. जो गॅसवर मसाला आहे तो गरम केला होता, तो गरम केलेला मसालासुद्धा मी याच्यामध्ये आता सोडून घेतला आहे. आता या मसाल्याला फारसं गरम करायची काही गरज नाही आहे, कारण ऑलरेडी तो बऱ्यापैकी गरम करूनच गॅसवरून आणलेला आहे. वजडी जी आहे उकडलेली ती यामध्ये टाकलेली आहे. त्याच्यानंतर पिवळा रस्सा जो आहे तो यामध्ये ओतून घेतला आहे, आणि आता पाणी आपल्याला जेवढी रश्श्याची क्वांटिटी हवी आहे तेवढं पाणी आपल्याला ॲड करायचं आहे. कारण आता हा रस्सा जो आहे तो संध्याकाळी अगदी रात्रीपर्यंत हा चुलीवरती म्हणजे आरावरती राहणार आहे, त्याच्यामुळे थोडं थोडं करून आटणार, त्याच्यामुळे त्याचा क्वांटिटी एवढी केली आहे. इकडे दुसऱ्या बाजूला चूल तयार करून घेतली आहे, विटांची चूल मांडली आहे, आणि मी बाजरीच्या भाकरी करायला घेतलेल्या आहेत. इथं आता सुरुवातीला 50 बाजरीच्या भाकरी मी करणार, आणि त्याच्यानंतर मग जसे पाहुणे येतील तसं वाढायचं आणि कमी जास्त होतील अशा भाकरी पुन्हा आणखी करून घ्यायच्या. इथं मी भाकरी थापायला बसले तर वहिनी माझी जी आहे म्हणजे मोठी ताई आहे आमची ती भाकरी भाजणार आहे आणि मी थापणार आहे, असा आमचा हा सगळा प्रयोग आहे. तोपर्यंत माझी मावशी आहे ती आरावरती भाकरी शेकून घ्यायला लागली आहे. पहिली भाकरी थोडी सुरुवातीला मोडल्यासारखी वाटली, पण परत व्यवस्थित सगळ्या भाकरी व्यवस्थित ग्रीप बसल्यानंतर यायला लागल्या. एका बाजूला मी भाकरी करायला लागल्यानंतर मामी दुसऱ्या चुलीवरती छान अशा चपात्या करून घ्यायला लागली. तोपर्यंत वरती आऊट जे आहेत ते उडायला लागलेले दिसायला लागलेत. कारभाऱ्यांनी सुद्धा
आमच्या वडिलांच्या स्मरणार्थ म्हणजे कैलासवासी पोपट रामचंद्र कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ जावई विकास देशमुख यांनी 5 आऊट सोडलेत. आता ते आऊट आज तरी वाजलेले नाही आहेत, ते उद्या उडतील तेव्हा ते ऐकता येतील आपल्याला. कारण गावच्या उरसामध्ये कुणी वारलेलं असतं किंवा अगदी जिवंत असणाऱ्या माणसांच्या नावे देखील आऊट सोडण्याची प्रथा आहे. आणि माझ्या लहानपणी माझी आजी आमच्या नावचे आऊट सोडायची, माझे वडीलसुद्धा सोडायचे. परंतु 2018ला बाबा गेले आणि त्यानंतर आम्ही आऊट वगैरे सोडत नाही. परंतु यंदा सर म्हणाले की पप्पांच्या स्मरणार्थ मी आऊट सोडतो. इथं बऱ्यापैकी भाकरी ज्या आहेत त्या तोपर्यंत मी बनवून घेतलेल्या आहेत. छान असं भाकरीचा प्रयोग इथं आहे. एका बाजूला मामीने चपात्यासुद्धा करून घेतले आहेत आणि आता नैवेद्य देवाला घेऊन गेलेत. इथं मामा वगैरे मुलं कारभारी सगळेजण देवाला गेले. तोपर्यंत इकडे अजून माझ्या भाकरी थोड्याफार राहिल्या होत्या, त्या मी इथं करून घेतलेत. आतमध्ये गॅसवरती थोडंसं मसाल्यातलं मटण जे आहे ते करून घेतलं, कारण ओंकारला मसाल्यातलं ग्रेव्हीतलं मटण जे आहे ते खायला आवडतं. त्याच्यामुळे त्याच्यासाठी थोडंसं बनवलं. त्याला जास्त ग्रेव्ही पण चालत नाही, मग त्याच्यामुळे थोडंसं मसाला वगैरे टाकून थोडंसं त्याला मटण जे तिखट ग्रेव्हीमधलं आहे ते बनवलं. बाकीचं सर्व मटण जे आहे ते आळणी असणार आहे पाहुण्यांसाठी आणि रस्सा असणार. इथं थोडं पनीर बनवून घेणार आहे. खूप फास्ट प्रोसेस आहे, कारण नॉनव्हेज बनवताना फार वेळ गेला आहे. त्याच्यामुळे पनीर पटपट थोडंसं फ्रोझन वाटाणा जो आहे तो आणलेला होता आणि ते पनीर आणि दोन्ही मिक्स मी थोडंसं या ठिकाणी बनवून घेते. कारण कुणी येणारे पाहुणे जे असतात ते व्हेज असतात आणि मग त्यांना खायला पुन्हा काहीतरी बनवावं लागणार त्याच्यासाठी. तसंच श्रीखंड बासुंदी आहेच आणि थोडंसं पनीर वाटाण्याची भाजी जी आहे ती या ठिकाणी थोडीशी बनवली आहे. पनीर बऱ्यापैकी चांगल्या क्वालिटीचं पनीर मिळाले, नाही तर बरेचदा विट्यातून घेतलेलं पनीर आहे त्याची फारशी चांगली क्वालिटी नसते, पण आहे यावेळेला मिळालेलं पनीर छान आहे. आणि छानशी या ठिकाणी भाजी जी आहे ती बनवून घेतली आहे. इकडं पुन्हा एकदा रश्श्याला जी उकळी आहे ती यायला लागलेली दिसते आहे. इकडं हळूहळू तोपर्यंत पंक्तीला वाढायला सुरुवात केली आहे. त्याच्यामुळे मटणाचे द्रोण भरलेले आहेत आणि एका बाजूला पंगत सुरू आहे. खरं तर ही शूटिंग घेतली आहे ती पंगत 3री पंगत आहे आणि घरातल्यांची पंगत बसली आहे. आता 2 मोठ्या पंक्ती उठलेल्या आहेत आणि ही 3री पंगत जी आहे ती सध्या सुरू आहे. पंक्तीला शिवम, ओंकार, आजी, मामी, भैया, सर अशी लोक बसलेली आहेत. पहिल्या 2 पंक्ती मोठ्या बसवल्या होत्या, त्याच्यानंतर आता हे राहिलेले बसवलेले आहेत. अजून रात्री 11 वाजेपर्यंत लोक येत राहणार. धन्यवाद.